महोदय, अध्यक्ष महोदय, माझी आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना पहिल्यांदा विनंती आहे। पहिल्यांदा मी आपल्या राज्य सरकारचं मनापासून अभिनंदन करतो की या राज्यामध्ये ज्या होतकरू विद्यार्थ्यांची डीएड बीएड झालेल्या विद्यार्थ्यांची जी शिक्षण संस्था चालकांकडून लूट होत होती ती बंद करून एक पवित्र पोर्टल या ठिकाणी चालू केलं। या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्रातला खरा गुणवान विद्यार्थी हा त्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून येतो आणि त्या संस्थेवर त्याला पाठवलं जातं जिथं जागा रिक्त असेल। पण अध्यक्ष महोदय, माझी विनंती आदरणीय शिक्षण मंत्री महोदयांना आहे की आपण जिथे एक जागा रिक्त असेल त्या संस्थेमध्ये आपण 10 लोकांना पाठवतो आणि या 10 लोकांना पाठवल्याच्या नंतर पुन्हा त्या संस्था चालकाला लूट करण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली आहे। माझी विनंती अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांना आहे की ज्या जागेवर ज्या संस्थेमध्ये त्या जेवढ्या जागा रिक्त असतील तेवढ्या लोकांना सिनियरिटी प्रमाणे आपण पाठवणार का, जेणेकरून आज जर का 10 लोक पाठवले तर 10 लोकांची इंटरव्ह्यू घेतली जाते आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये जो जास्त पैसा देईल त्या पवित्र पोर्टलच्या त्या विद्यार्थ्याला किंवा त्या शिक्षकाला तिथं नोकरी दिली जाते। म्हणून माझी जी विनंती माननीय अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांना आहे की आपण जेवढ्या जागा रिक्त असतील तेवढ्याच पवित्र पोर्टल मधून सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्याला किंवा त्या शिक्षकाला द्यावं। आपण द्याल का, अशी एक विनंती आपल्या माध्यमातून आहे। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य किशोरप्पांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, शिक्षकांची भरती गुणवत्तापूर्ण झाली पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे या भावनेतून पवित्र पोर्टल ही प्रणाली काही वर्षांच्या पासून त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने यापूर्वी 19,000 शिक्षक बांधवांची भरती संपन्न झालेली आहे आणि आता 10,000 शिक्षक बांधवांची भरती प्रगतीपथावर आहे। आपण जर बघितलं असेल तर शासकीय ज्या काही शाळा आहेत त्याच्यामध्ये विना मुलाखत डायरेक्ट अपॉइंटमेंट अशा पद्धतीने पोस्टिंग केली जाते। ज्या संस्था या संदर्भामध्ये विना मुलाखत शिक्षकांची अपेक्षा ठेवतात त्या पद्धतीने त्या ठिकाणी शिक्षक प्रोव्हाइड केले जातात आणि निश्चितपणे आपण जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, 3ऱ्या टप्प्यावर जात असताना अनेक सन्माननीय सदस्य महोदयांच्या खूप चांगल्या सूचना पण त्या ठिकाणी आलेल्या आहेत। या सर्व सूचनांचा सकारात्मक त्या ठिकाणी विचार करून पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये आणखी चांगल्या काय सुधारणा करता येतील त्या दृष्टिकोनातून शिक्षण विभाग काम करेल।